शेतकऱ्याचं घर काय असतं आणि काय असतं, त्याची प्रॉपर्टी काय असते, हीच प्रॉपर्टी. हे बघा, हे लॅब मधले सगळे त्यांच्या बाळाचे हे रिपोर्ट्स आहेत, सगळे भिजून खराब झाले आहेत. हॉस्पिटलचं बाळाचा बिस्किट पुडा आहे, ही वही आहे. जमा खर्च लिहिला असेल. आता या वहीमध्ये कुठला जमा खर्च लिहायचा, या पानांना पण काही अर्थ उरलेला नाहीये, कारण आयुष्याचा सगळा जमा खर्चच संपलेला आहे. काहीच नाहीये ना, कुठली वजाबाकी आणि कुठला बेरीज. जिथं एका महापुरानं सगळा जमिनीचा भूगोल बदलला, तिथं माणसांच्या पानांवर काय लिहावं, सगळं एक एक वस्तू पुन्हा जमवण्याचा आणि काय वाचतंय का याच्यासाठी ही धडपड आहे माणसांची. ताई या इकडे. अन्नधान्य नाहीये आता. हे कागदपत्र, शेतीची कागदपत्र सगळी. आता सामान्य माणसाला एक रेशन कार्ड काढण्यासाठी, एक आधार कार्ड काढण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो. 15-15 दिवस पंचायतीला जावं लागतं, तहसीलला जावं लागतं आणि सगळं पुन्हा उभा करायचंय, सगळं गोळा करायचंय. आता त्यातल्या त्यात किमान हे जुनं दाखवून नवं मिळेल का यासाठीची ही धडपड म्हणून हे सगळं जे हाती लागेल ते जमा करण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न आहे.